काजलची आई दार ठोठावत पुन्हा पुन्हा हाक मारत होती. काजल, अजून किती वेळ लागणार आहे ग? लवकर कर. सगळे लोक गाड्यांमध्ये बसले आहेत. आम्ही निघायला तयार आहोत. आत काजल लवकर लवकर आपले अश्रू पुसून चेहऱ्यावरील दुःख मेकअपने लपवण्याचा प्रयत्न करत होती. आई, तुम्ही लोक चला, मी लगेचच येते. आवाज सांभाळत तिने उत्तर दिले. आईने उत्तर दिले, ठीक आहे, लवकर ये ग, उशीर होऊ नये. आज तिच्या लहान बहिणी नीलमचा साखरपुडा होता. हा दिवस तिच्यासाठी नेहमीच आनंदाने भरलेला असायचा आणि या प्रसंगी ती नेहमीच मोठ्या उत्साहाने भाग घ्यायची. पण आज तिच्या बहिणीचा साखरपुडा तिच्याच मंगेतरशी होत होता, जो कधी तिच्या स्वप्नांचा भाग होता. आज तो तिचा नव्हे तर तिच्या लहान बहिणीचा मंगेतर बनत होता. काजलच्या मनात खूप प्रश्न होते. शौर्य, तू असं का केलेस? माझ्या हृदयाला ठेच देऊन मला दुःखाच्या समुद्रात सोडून गेलास आणि आता माझ्याच लहान बहिणीच्या जीवनाचा भाग बनणार आहेस. तुला जगात दुसरी कोणतीच मुलगी मिळाली नव्हती का? तिने स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या हृदयात शौर्यच्या आठवणी अजूनही होत्या. तिच्या डोळ्यांतून अश्रू परत व्हायला तयार होते, पण तिने एक दीर्घ श्वास घेत स्वतःला रोखले. तिने पटकन आपली ओढणी सांभाळत खोलीबाहेर पाऊल टाकले. तिची आई तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहत होती, जणू तिच्या भावना वाचण्याचा प्रयत्न करत होती. काजलने वातावरण हलकं करण्यासाठी हसत विचारले, काय पाहते आई? हेच ना की मी खुश आहे. तुमची मुलगी खूप शूर आहे. तिने परिस्थितीशी लढायला शिकले आहे. विश्वास ठेव, मला काही दुःख नाही. उलट मी खूप खुश आहे की नीलमचा आज साखरपुडा आहे. चला, आता उशीर होतोय. आईने तिच्याकडे दुःख भरलेल्या नजरेने पाहिले. त्यांना माहीत होते की त्यांची मुलगी बाहेरून कितीही मजबूत दिसत असली तरी ती आतून तुटलेली आहे. हसत काजल सगळ्यांसोबत साखरपुड्याच्या हॉलमध्ये पोहोचली. दूर उभी राहून काजलने स्टेजकडे नजर टाकली, जिथे वरवधू उभे होते. दोघांची जोडी खरंच खूप सुंदर दिसत होती आणि टाळ्यांच्या गजरात दोघांनी एकमेकांना अंगठी घातली. दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण होते, पण काजलने आपली नजर तिथून हटवली. ती पांढऱ्या फ्रॉकमध्ये खूप सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर पसरलेले दुःख तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होते. तिच्या मोठ्या डोळ्यांमध्ये दिसणारी वेदना वेगळीच होती आणि हृदयात एक खोल वेदना. समोर उभ्या शौर्यने एकेकाळी तिच्या जीवनात त्याच प्रकारे पाऊल ठेवले होते, पण आता तो नीलमचा झाला होता. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती इच्छित असूनही तिचे अश्रू रोखू शकत नव्हती. तिच्या मनात प्रश्न उभा राहिला, सगळे इतके खुश आहेत, पण माझ्या दुःखाला कोणी का समजून घेतले नाही? काजलने पुन्हा एकदा त्या गर्दीकडे पाहिले, जी नीलम आणि शौर्यच्या आनंदात बुडाली होती, आणि एक दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. काजलने स्वतःशीच म्हटले, ठीकच म्हणतात सगळे, मी यांच्यात ग्रहणासारखीच होते. आपले अश्रू पुसून चेहऱ्यावर एक खोटं हसू आणत ती स्टेजकडे चालू लागली. जसेच ती स्टेजवर पोहोचली, सगळीकडे शांतता पसरली. नीलम आणि शौर्यने तिच्याकडे नजर फिरवली आणि ती हलकेच हसून म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स. सगळेजण आश्चर्यचकित होते की तिने कसे आपल्या मनावर दगड ठेवून त्यांना दोघांना शुभेच्छा दिल्या. शौर्यने आपली नजर खाली वळवली, तर नीलम फक्त हलकं हसत उभी राहिली. काजल तिथे थोडा वेळच उभी राहू शकली. मनातील उसवणाऱ्या भावनांनी तिला तिथून मागे फिरायला भाग पाडले. तिला असे वाटत होते जणू तिचा प्रत्येक श्वास कोणी हिसकावून घेत आहे. एक नजर सगळ्यांवर टाकत ती बाहेर निघाली आणि जवळजवळ धावत हॉलच्या बाहेर आली. गार्डन एरियात पोहोचताच तिने खोल श्वास घेत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण आतली वेदना तिला शांत बसू देत नव्हती. वेडेने कसा इतक्या लवकर कलाटणी घेतली होती. एका क्षणात सगळं तुटून गेले होते. शौर्यसोबतचे तिचे नाते इतके कच्चे होते का की एका झटक्यात तुटले? त्यांचे संजोलेले स्वप्न फक्त वाळूचे किल्ले होते का, जे वाऱ्याच्या झोताने जोरात उडून गेले? तिच्या मनात उठणाऱ्या प्रश्नांनी ती ग्रासली होती आणि स्वतःशी म्हणू लागली, प्रेम करणारे विश्वास का ठेवत नाहीत? का प्रत्येक वेळी बायलाच आपली पवित्रता सिद्ध करावी लागते? तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. तिला तो दिवस आठवत होता जेव्हा शौर्यने तिला सांगितले होते, काजल, माझ्या आयुष्यातून कायमचे निघून जा. मी ही एंगेजमेंट आत्ता आणि इथेच तोडतो. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मी अशी चारित्र्यहीन घृणित मुलगी पत्नी बनवूच शकत नाही, जी लग्नाचे वचन मला देत असतानाही प्रेम दुसऱ्याशी करते. त्या शब्दांनी तिचे मन विदीर्ण केले होते आणि आज पुन्हा तेच शब्द तिच्या आठवणीत गुंजत होते. ती विचारात पडली, काश हे सगळं होण्याआधीच मी मरून गेले असते. आपली वेदना सहन करू शकत नसून ती वेड्यासारखी धावू लागली. ती त्या आवाजांपासून दूर पडू इच्छित होती, जे तिच्या आत्म्यात गरम काचेसारखे रुतत होते. धावताना ती अचानक एका गाडीसमोर आली. गाडी चालकाने ब्रेक लावले, ज्यामुळे धडक जोरात झाली नाही. गाडीतून एक व्यक्ती उतरली आणि समोर उभ्या काजलकडे पाहून म्हणाला, आर यू ओके? तुम्हाला कुठे लागलं तर नाही? काजलने अश्रू पुसत त्या व्यक्तीकडे पाहिले. तिने हलकेच मान हलवली आणि काहीही न बोलता मागे वळून परत चालू लागली. तो व्यक्ती कबीर तिला जाताना पाहत राहिला. पांढऱ्या कपड्यांमध्ये ती इतकी सुंदर दिसत होती की त्याला ती एखादी अप्सरा किंवा परीच वाटली. गाडीत बसलेली त्याची भाची सिमरन निरागसपणे विचारत होती, पप्पा, ती आंटी कोण होती? ती एवढी रडत का होती?
आणि तुमच्या गाडीसमोर का आली? जर तिला लागलं असते तर? कबीर अजूनही तिच्या सुंदरतेच्या जादूमधून बाहेर आला नव्हता. तो हलकसं हसत म्हणाला, बेटा, ती कदाचित आकाशातून उतरलेली एखादी परी होती, जी अचानक आपल्या गाडीसमोर आली होती. सिमरन उत्सुकतेने म्हणाली, खरंच पप्पा? मग तुम्ही आम्हाला तिच्याशी भेटवले का नाही? मला पण तिच्याशी भेटायचं होतं. सिमरनने नाराज होत म्हणाली, तुम्ही मला परीशी भेटू दिले नाही. मी तुमच्यावर रागावली आहे पप्पा. कबीर हसला आणि म्हणाला, पुढच्या वेळी नक्की भेटवीन. जर पुन्हा तिला भेटलो तर. त्याने गाडी पुढे चालू केली. आज तो त्याची भाची सिमरनला न्यायला गेला होता, जी वीकेंडला आपल्या आईच्या घरातून त्याला भेटायला येत असे. त्याच्या मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर सिमरनची आई नैना आपल्या माहेरी परत गेली होती आणि सिमरनही तिच्यासोबत गेली होती. पण प्रत्येक वीकेंडला सिमरन आपल्या आजी आजोबा आणि कबीरला भेटायला येत असे. घरी पोहोचताच सिमरन धावत आपल्या आजीला बिलगली. तिच्या आजीने प्रेमाने विचारले, कशी आहे माझी मुलगी? सिमरनने तोंड बनवत उत्तर दिले, मस्त आहे आजी, पण तुम्ही एवढे अशक्त का झालात? सिमरन, जी सगळ्यांची लाडकी होती, तिच्या गोड निरागसतेने भरलेली होती. आजीने तिला प्रेमाने मिठीत घेत म्हणाली, माझी गोड मुलगी, तू मला सोडून गेली होतीस ना? आता परत आली आहेस तर पहा, मी खाऊन पुन्हा गोंडस होईन. लगेचच सिमरन आपल्या आजोबांना मिठी मारली. मी तुम्हाला मिस केले आजोबा. तुम्ही प्लीज माझ्यासोबत आईच्या घरी येऊन राहा ना? सिमरनने आपल्या आजोबांच्या गळ्यात हार घालत विचारले. तिच्या पप्पांचा मृत्यू 6 महिन्यांपूर्वी एका कार अपघातात झाला होता, ज्यामुळे घरात एक विचित्र शांतता पसरली होती. तेवढ्यात कोमल, कबीरची लहान बहीण, चेहकत आली आणि सिमरनला मिठीत घेतले. कोमल सिमरनवर खूप प्रेम करायची, पण आपल्या भावाच्या मृत्यूनंतर आणि सिमरन व नैना घर सोडून गेल्यानंतर ती प्रचंड तुटून गेली होती. जेव्हा सिमरन त्यांना भेटायला येत असे तेव्हा कोमलची उदासी एखाद्या सुगंधासारखी आनंदात बदलत असे. तिच्या चेहऱ्यावरील हसरा आनंद पाहून सगळ्यांचे मन भरून येत असे. कबीरच्या आईने नेहमीच हेच पाहिले होते की नैना आणि सिमरन यांच्यासोबत राहाव्यात. तिने तर हेही मनाशी ठरवले होते की जर कबीर नैनाशी लग्न करेल तर सिमरनला पितृप्रेम मिळेल आणि नैना व सिमरन कायमचे त्यांच्यासोबत राहतील. पण हे सर्व तिने फक्त मनातच ठेवले होते. कबीरशी याबद्दल कधीच बोलली नव्हती. कोमल म्हणाली, सिमरन, मला सोडून का जातेस? इथेच माझ्यासोबत राहा ना? सिमरन आपल्या आत्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, हो, पण आईशिवाय मी कसं राहू? तुम्ही सगळेच माझ्यासोबत चला ना, आपण सगळे मिळून राहू. सिमरन तिच्या गोड बोलण्याने सगळ्यांचे मन आनंदी करत होती. तिच्या निरागसतेने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. याच वेळी कबीरच्या आईला वाटले की हीच सर्वात योग्य वेळ आहे. त्यांनी म्हटले, कबीर, मला तुझ्याशी एक महत्त्वाचे बोलायचे आहे. कबीर मोबाईल पाहत म्हणाला, हो मम्मा, बोला. कबीरच्या आईने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, माझी इच्छा आहे की तू नैनाशी लग्न कर. हे ऐकताच कबीरचे हात थांबले आणि तो आश्चर्याने आईकडे पाहू लागला. तुम्ही काय बोलताय? नैना वहिनी माझी वहिनी आहेत. मी नेहमी त्यांना आई आणि मोठ्या बहिणीसारखा मान दिला आहे. त्यांच्याशी लग्न कसं करणार? प्लीज आई, असं नका म्हणू, कबीरने ठामपणे सांगितले. कबीरची आई म्हणाली, यात काय चुकीचे आहे बेटा? तुझ्या भावाच्या जाण्यानंतर तुझ्यावर जबाबदारी आहे की तू नैना आणि सिमरनची काळजी घेशील. लग्न करून त्यांना आधार देऊ शकशील तर तुझा भाऊही आनंदी होईल. हे तुझे कर्तव्य आहे आणि खूप पुण्याचे काम आहे. कबीरने खोल श्वास घेतला. आई प्लीज, पुरे. मी नेहमी नैना वहिनीला आईसारखा सन्मान दिला आहे आणि तुम्ही मला या नात्यावर असं बोलताय. सिमरन आपल्याकडे येतेच आणि मी माझी जबाबदारी पार पाडतोय. यापुढे या पवित्र नात्यावर अशी काहीही चर्चा करू नका. मला ते आवडत नाही. असं म्हणत तो रागाने तिथून उठून आपल्या खोलीत गेला. कबीरच्या आईने निराशेने आपल्या पतीकडे पाहत म्हटलं, पाहिलंत का, मी काय चुकीचे बोलले? जर कबीर नैनाशी लग्न करेल तर त्यात काय वाईट होते? नैनाला आधार मिळाला असता आणि आपली सिमरनही कायमची आपल्यासोबत राहिली असती. कबीरचे बाबा प्रेमाने समजावत म्हणाले, अमिषा, का मुलाच्या मागे लागली आहेस? तो नैनाशी लग्न करायला तयार नाही तर आपण त्याच्यावर दबाव टाकू शकत नाही. हा आयुष्यभराचा प्रश्न आहे आणि कबीर बरोबर बोलला आहे. त्याने नेहमी नैनाचा आदर केला आहे. आता तो हे नाते कसे बदलू शकतो? कबीरच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. माझे किती मन होते की माझी सून नैना पुन्हा या घरात यावी आणि माझी सिमरन कायमची माझ्यासोबत राहावी. आपल्या पत्नीला असं रडताना पाहून कबीरचे बाबा खूपच अस्वस्थ झाले आणि म्हणाले, ठीक आहे, ठीक आहे. अमिषाजी, देवासाठी दुःखी होऊ नका. तुमच्या डोळ्यात अश्रू पाहून मला बरं वाटत नाही. अमिषाजीने आपले अश्रू पुसत आपल्या पतीला म्हटलं, ठीक आहे, रडत नाही, पण तुम्ही तरी कबीरला समजावून पहा ना. कबीरचे बाबा म्हणाले, ठीक आहे, तुम्ही थोडा वेळ द्या कबीरला. तुम्ही हे त्याच्या कानावर घातले, त्यामुळे त्याला कदाचित स्वतःहून याची जाणीव होईल. कबीरचे बाबा म्हणाले. दुसरीकडे काजलचे आई बाबा खूपच चिंतेत होते, कारण रात्रीचे 12 वाजत आले होते आणि काजल अजूनही घरी परतली नव्हती. सगाईच्या हॉलमधून नीलम आनंदात आपल्या आईबाबासोबत घरी परतली होती. शौर्याच्या नावाची एंगेजमेंटची अंगठी हातात फिरवत ती गर्वाने इतरत होती.
काजलसाठी आईबाबांना असे चिंतेत पाहून तिला वाईट वाटले आणि ती म्हणाली, काय मम्मी पप्पा, काळजी नका करू, तुमची लाडकी येईल. ती काही मुलगी थोडीच आहे की हरवेल. कदाचित ती आनंद साजरा करत असेल की तिची शौर्यापासून सुटका झाली. आता तिला तिचे प्रेम सहज मिळेल. कदाचित आपल्या प्रियकरासोबत कुठेतरी रंगरेल्या खेळत असेल. हे बोलता बोलता तिने आपली जीभ दातांखाली चावली, कारण पप्पासमोर असताना तिला जास्त काही बोलायचे नव्हते. सरलाने हे ऐकून रागाने नीलमकडे एकटक पाहिले आणि म्हणाली, गप्प हो नीलम, माझी मुलगी काजल तशी नाही आहे. जे काही झाले त्याने तिला पुरतं तोडून टाकलंय. शौर्यच्या आईबाबांना काय पडले होते की एका बाजूला त्यांनी काजलसोबत नाते तोडले आणि दुसऱ्या बाजूला तुझ्यासोबत जोडले. आणि तू कशी बहीण आहेस? तुझ्या बहिणीच्या दुःखावर आपल्या आनंदाचे महाल उभारायचे ठरवले आहेस? हे ऐकून नीलम संतापाने उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. होय मम्मा, तुम्ही मला नेहमी दोषच द्याल, कारण मी तुमची सख्खी मुलगी नाही. तुमची सख्खी मुलगी तर ती काजल आहे. जर माझी आई जिवंत असती तर तिनेही माझ्यासाठी प्रार्थना केली असती. हे म्हणता म्हणता ती फुटून फुटून रडू लागली. हे खरं होते, नीलम तिच्या पप्पांची सख्खी मुलगी होती, पण आईची सख्खी मुलगी नव्हती. नीलमना जन्म देताना तिची आई गेली होती आणि अशा प्रकारे नीलमच्या पप्पांनी काजलच्या आईशी लग्न केले होते. नीलम काजलपेक्षा फक्त 1 वर्षांनी मोठी होती, परंतु काजलची एंगेजमेंट आधी झाली होती कारण शौर्यने काजलला पसंत केले होते. काजल खूपच सुंदर होती आणि तिच्यासमोर नीलम काहीच नव्हती. नीलमच्या पप्पांनी तिला जवळ घेत म्हटले, नीलम बेटा, असं रडू नकोस. तुझ्या आईचा तसा अर्थ नव्हता. बघ, आरतीने नेहमीच तुला आपल्या सख्ख्या मुलीसारखे प्रेम आणि संगोपन दिले आहे. बस ती रागात आहे, कारण काजलचे शौर्याशी असलेले नाते नुकतंच संपले आहे आणि इतक्या लवकर शौर्याचा तुझ्यासाठी प्रस्ताव येणे थोडं विचित्र वाटतंय. नीलमने हे ऐकून आपले डोळे खाली केले. यात काही शंका नव्हती की आरतीने कधीच नीलम आणि काजलमध्ये फरक केला नव्हता, म्हणून पप्पांच्या समजावण्यावर ती काहीच बोलू शकली नाही. पण तिचे डोळे मात्र खाली होते. खरं तर तिने हे सर्व मुद्दाम आपल्या योजनेप्रमाणेच केले होते, कारण तिचे मन काजलच्या मंगेतर शौर्यावर आले होते. शौर्याचे व्यक्तिमत्व असे होते की कोणतीही मुलगी त्याच्यावर प्रेम करेलच, आणि नीलमही शौर्यावर वेडी झाली होती. तिने ठरवले होते की शौर्याला तर मिळवायचेच, म्हणून नीलम रात्री काजलचा फोन चुपचाप घेत असे आणि शौर्याचे मित्र अमितला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत असे. ती प्रेमाचा इजहार करत असे की मी तुझ्यावर प्रेम करते, तुझ्या मित्र शौर्यावर नाही. आईवडिलांनी हे नाते जोडले, त्यात मी फक्त जबाबदारी पाडते. तिकडे अमितही हे मेसेज वाचून काजलवर प्रेम करायला लागला होता. आता तो काजलला प्रेमाचे मेसेज आणि आपल्या प्रेमाचा इजहार करत असे. नीलम प्रत्येक रात्री अमितचे पाठवलेले मेसेज स्वतःच वाचत असे आणि सकाळ होण्यापूर्वी सर्व मेसेज डिलीट करून टाकत असे, जेणेकरून काजलला काहीच कळू नये. एक दिवस अमितने हे सर्व मेसेज शौर्याला दाखवले आणि म्हणाला, तुझी मंगेतर तुझ्यावर नाही तर माझ्यावर प्रेम करते. शौर्य हे बघून धक्क्यात आला. तो रागाने पागल झाला आणि त्याने सर्वांसमोर मेसेज दाखवले. आवेशात त्याने आपली अंगठी फेकली आणि काजलच्या पोटातूनही अंगठी खेचून घेतली. घरातले सर्वजण अवाक उभे होते. काजल फुटून फुटून रडत होती आणि म्हणत होती, शौर्य, माझ्यावर विश्वास ठेव. मी फक्त तुझ्यावरच प्रेम करते, अमितवर नाही. माझ्या मनात फक्त तूच आहेस. मला अमितची ओळखही नाही. नीलम तिथे उभी राहून आपला विजय बघत हसत होती. काजलला विश्वासच बसत नव्हता की हे सर्व कसं झाले. तिला हे माहीतच नव्हते की या कारस्थानामागे तिची स्वतःची बहीण नीलम होती. त्या रात्री काजलचे आईबाबा ड्रॉइंग रूममध्ये बेचैन होऊन तिची वाट बघत होते. काजल घरात शिरताच तिची आई धावत तिच्याजवळ आली आणि म्हणाली, काजल, कुठे होतीस तू? आम्ही किती काळजीत होतो. आई, ट्रॅफिकमध्ये अडकले, त्यामुळे उशीर झाला, काजलने उत्तर दिले. आता मी आले आहे, तुम्ही काळजी करू नका, काजलने तिच्या आईचे खांदे धरत म्हणाली. ठीक आहे बाळा, आता तू आपल्या खोलीत जाऊन आराम कर. तू खूप थकलेली दिसतेस, तिच्या पप्पांनी सहानुभूतीने म्हटले. काजल डोकं खाली घालून आपल्या खोलीकडे निघाली. खोलीत पोहोचल्यावर तिची नजर बाल्कनीकडे गेली, जिथून शौर्याचे घर नेहमी दिसायचे. दोघेही कित्येक रात्री आपापल्या बाल्कनीत उभं राहून इशाऱ्यात प्रेम व्यक्त करत असत. पण आज तिथे कोणीच नव्हते. सगळं संपलं होतं. काजलने पटकन पडदे ओढले आणि दरवाजा बंद करून घेतला. इतक्यात दरवाजा उघडला आणि नीलम आत आली. तिच्या डोळ्यात तिरस्कार आणि एक छुपा आनंद होता. तिने विचारले, काय झाले? एवढ्या आश्चर्याने का बघत आहेस? काजलने तिच्याकडे दुर्लक्ष केले. नीलमने आपली अंगठी दाखवत म्हटले, पाहिलंस का, ही अंगठी किती सुंदर आहे. शौर्यने खास माझ्यासाठी बनवली आहे. संपूर्ण डायमंडची आहे. जणू काही माझ्यासाठीच बनली आहे. शौर्य फक्त माझाच होता आणि मलाच मिळाला. तुझ्या प्रेमाचे घर किती लवकर कोसळले आणि तू काहीच करू शकली नाहीस. काजलने गहिरा कटाक्ष नीलमकडे टाकला आणि म्हणाली, आभाळात जास्त उडू नकोस नीलम. लक्षात ठेव, जो जितका वर उडतो तो तितका जोरात खाली येतो, आणि तो दिवस लांब नाही जेव्हा तुला जमिनीवर यावे लागेल. खोट्याचे पाय नसतात नीलम. ज्याने माझ्याशी प्रेमाचे वायदे केले होते त्याने एका झटक्यात माझ्याशी नाते तोडले. विचार कर, तो तुझ्याशी कितपत प्रामाणिक राहील. नीलम हसत म्हणाली, मी तुझ्यासारखी मूर्ख नाही काजल. मी शौर्याला मिळवले आहे.
आणि त्याला सांभाळणं मला येते. मग ती दरवाजाच्या दिशेने चालत गेली आणि जाताना म्हणाली, जे सहज मिळते ते तितकंच लवकर हरवतेही. काजलने चेहऱ्यावर आलेल्या केसांना हळूच बाजूला करत नीलमकडे कठोर नजरेने पाहत म्हणाली, सावध रहा नीलम. नीलमकडे पलटून पाहिले. तिच्या डोळ्यात एक चालू हसू होते. तिने आपली अंगठी दाखवत म्हटले, तू शौर्यापासून दूरच राहा, नाहीतर मी तुला दिवसातारे दाखवेन, समजलीस ना? आणि आपल्या अंगठीवर फुंकर मारत तिथून निघून गेली. काजलच्या डोळ्यांतून थांबलेले अश्रू पुन्हा वाहू लागले, पण तिने त्यांना बेदर्दीने पुसून टाकले. स्वतःशीच म्हणाली, नाही काजल, तुला रडायचे नाही. त्या व्यक्तीसाठी रडायचे नाही ज्याने तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. एका झटक्यात सगळी वचने तोडली. दुसरीकडे शौर्य मंगनीच्या समारंभातून घरी परतला आणि आपल्या खोलीत जाऊन वाईट पद्धतीने तुटलेले अनुभवत होता. शौर्याने नीलमसोबत एंगेजमेंट तर केली होती, पण त्याचे मन अजूनही काजलसाठीच धडकत होते. त्याला असं वाटत होते की त्याच्या हृदयात काचेचे तुकडे टोचत आहेत. तो फुटून फुटून रडत म्हणू लागला, का केले काजल? मी तुझ्यावर किती प्रेम केले, तरीही तू मला फसवलंस. मी नीलमशी एंगेजमेंट फक्त तुला धडा शिकवण्यासाठी केली, तुला त्रास देण्यासाठी. पण या सर्वांनंतरही माझे मन शांत होत नाही. माझ्या हृदयात अजूनही तू धडकन बनून राहिली आहेस. मी तुझा तिरस्कार करू इच्छितो, तुला विसरू इच्छितो, पण प्रयत्न करूनही तुला विसरू शकत नाही. आय हेट यू काजल, आय हेट यू. माझ्या आठवणीतून निघून जा, माझ्या हृदयातून निघून जा. शौर्याच्या डोळ्यात अश्रू वाहत होते आणि त्याच्यासमोर अमितच्या फोनची स्क्रीन फिरत होती. तो मेसेज ज्यात लिहिले होते, आय लव्ह यू अमित, मी तुझ्यावर प्रेम करते, शौर्यावर नाही. त्याचबरोबर काजलचे अनेक फोटो देखील पाठवले गेले होते. प्रत्येक फोटोसोबत लिहिले होते, सांग ना अमित, मी कशी दिसते? हे रंग माझ्यावर चांगले दिसत आहेत ना? हे मेसेज आठवताच शौर्यने रागाने आपल्या केसांना घट्ट पकडले आणि स्वतःशी म्हणाला, ती एवढी खालपर्यंत कशी जाऊ शकलीस काजल? माझ्या मित्रासोबत अफेअर केलंस? तू एवढी निर्दयी का झालीस? दरम्यान कबीर घाईघाईने तयार होत होता आणि आकाशने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात कबीरच्या फोनवर त्याचा मित्र आकाशचा कॉल आला. आकाशचे नाव स्क्रीनवर दिसताच कबीरच्या चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा उमटली. त्याने फोन उचलला. अरे आकाश, काय झाले? आकाशने रागाने विचारले. अरे तू इतकं लवकर विसरलास का? तुला आज आठवतंय ना की तुला कुठे जायचंय? कबीरने हसत उत्तर दिलं, हो हो आठवतंय, तुझ्या आणि तुझ्या मंगेतरचे समेट घडवायचे आहे. अरे तुम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही, तरीही इतकं लवकर भांडण का करता? आकाशने त्रासिक सुरात उत्तर दिले, अरे मी नाही करत आहे, ती आहे ना मोनिका, नेहमी भांडणासाठी तयार असते, जणू काही जंगली मांजर आहे. आत्ताचं भांडणही तिनेच सुरू केलंय. कबीर हसत म्हणाला, ठीक आहे मी येतो, दोघांच्या भांडणाचे काहीतरी मार्ग काढूया. कबीर हसत म्हणाला, एका छोट्याशा गैरसमजामुळे मोनिकाने रडून रडून घर डोक्यावर घेतले आहे. तिने तिच्या आईवडिलांना सांगितलंय की आकाश तिच्याशी सगाई तोडू इच्छितो. अरे मी तिला कसं सोडू शकतो? तिच्याशिवाय माझे ना सकाळ होते ना संध्याकाळ. आकाशच्या या वाक्यावर कबीर जोरात हसला. माहिती आहे मला, तुमच्या दोघांच्या प्रेमाचा साक्षीदार आहे मी, असं त्याने मजेत म्हटले. अच्छा मोनिका येत आहे ना? आकाशने विचारले. हो हो येत आहे. कसे बसे तिला पटवले, चला तिला समजावू, कबीरने उत्तर दिले. तो गाडीत बसला आणि रेस्टॉरंटकडे रवाना झाला. रेस्टॉरंटला पोचल्यावर कबीरने त्याची गाडी पार्क केली आणि बाहेर पडू लागला. तेव्हा त्याला एक जोरदार धक्का बसला, कारण त्याच्या गाडीला मागून कोणीतरी धडक दिली होती. त्याची गाडी त्याला खूप प्रिय होती आणि तिला जराही खरचटलं असतं तर तो रागाने बिथरला असता. रागात दरवाजा उघडून बाहेर आला आणि पाहिलं तर दुसऱ्या गाडीतून एक मुलगी बाहेर येत होती. अरे ही तीच मुलगी आहे. कबीर मनातच पुटपुटला. आय एम सॉरी, मला कळलेच नाही. काजलने कबीरच्या गाडीची अवस्था पाहत माफी मागितली. कबीरने त्याच्या गाडीवर नजर टाकत उदासपणे म्हटले, इट्स ओके. असं तर म्हणणार नाही, कारण बरंच नुकसान झालंय तुमच्यामुळे. बघा जेवढं नुकसान झालंय त्याची मी भरपाई करीन, काजल म्हणाली. कबीरने हृदयावर हात ठेवत हलकसं असत विचारले, नुकसान तर खूपच झालंय. तुम्ही संपूर्ण नुकसान भरून काढू शकाल? काजलने थोडं गोंधळून विचारले. तुम्हाला काय म्हणायचे? कबीर अचानक भानावर आला आणि म्हणाला, माझं म्हणणं होतं की गाडीचे नुकसान बरंच झालंय, त्याची भरपाई करू शकाल का? हो हो नक्कीच, तुम्ही सांगा किती द्यायचे. काजलने लगेचच तिची पर्स काढली. त्याचवेळी कबीरचा फोन वाजला. आकाशचा कॉल होता. नंतर बोलतो, असं म्हणत तो पटकन रेस्टॉरंटमध्ये निघून गेला. काजल खरं तर तिथे तिची मैत्रीण मोनिकाच्या सांगण्यावरून आली होती. मोनिकाचे तिचा मंगेतर आकाशसोबत गैरसमजामुळे भांडण झाले होते आणि मोनिकाने काजलला बोलावले होते जेणेकरून ती तिला समजावू शकेल. इकडे आकाशने कबीरला बोलावले होते की तो मोनिकाला समजावून सांगेल की हे फक्त एक गैरसमज आहे. जेव्हा कबीर आत पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की आकाश आणि मोनिका एका टेबलवर बसून भांडत आहेत. कबीर त्यांच्यासमोर बसला आणि काही वेळातच काजलही टेबलजवळ आली. काजलला पाहताच मोनिका तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. काजल बरं झालं तू आलीस. बघ ना तो माझ्याशी विनाकारण भांडतोय. काजल आणि कबीरने मिळून त्यांचे भांडण मिटवले. शेवटी समजले की हे फक्त एक गैरसमज होता.
त्यापेक्षा जास्त काहीच नव्हते. जेव्हा काजलला या भांडणाचे खरे कारण समजले तेव्हा ती रागाने पेटून उठली. काजलच्या हृदयाचे जुने जखम पुन्हा ताजे झाले. खरं तर आकाशला वाटले की मोनिका त्याच्यावर प्रेम करत नाही, तर तिच्या कॉलेजच्या जुन्या मित्रावर प्रेम करते. मोनिकाने समजावत सांगितले, मी फक्त तुझ्यावरच प्रेम करते आकाश. तो फक्त एक जुना मित्र आहे आणि योगायोगाने भेटला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या म्हणून थोडं बोलणं झालं. तू पाहिले तर तुला संशय आला. हे ऐकताच काजलचा राग उफाडून आला. तिने आकाशला म्हटले, तुम्ही माणसांची हीच तर समस्या आहे. प्रत्येक वेळी आम्हा बायकांवर संशय घेतला जातो. सगळ्या त्याग तर आम्ही बायकाच करतो. मग तुमच्या दृष्टिकोनातून आमच्या त्यागाला काहीच महत्त्व नाही. आम्ही कोणाशी हसून बोलले तर तुम्हाला वाटते की आमच्या मनात पाप आहे आणि तुम्ही कितीही मुलींसोबत फिरा, तुमच्यावर कोणीही प्रश्न विचारत नाही. तुम्ही कितीही रात्री दुसऱ्या बायकांसोबत घालवा, पण तुमच्यावर कोणीही बोट ठेवत नाही. आणि आम्ही जर एका रात्रीसुद्धा घराबाहेर काढली तर आम्हाला आमच्या पवित्रतेचा पुरावा द्यावा लागतो. का? काजलच्या डोळ्यात अश्रू होते. शौर्यने दिलेले जखम ताजे झाले होते. कबीर आणि आकाश आश्चर्याने तिला बघत होते, तर मोनिका तिचा हात धरून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. काजलने रागाने म्हटले, हा समाज तुमचाच आहे. इथल्या रीतिरिवाजसुद्धा तुमच्यासारख्या माणसांनीच बनवले आहेत. तुम्ही आम्हाला तुमच्या पायातली जोडी समजता. काजल स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे अश्रू तिच्या ताब्यातून सुटले आणि ती रेस्टॉरंटमधून पळून निघून गेली. तिथे उपस्थित लोक हे सगळं नाटक बघत होते. एक मुलगा तर तिचा व्हिडिओ बनवत होता. कबीरने जेव्हा ते पाहिले तेव्हा तो लगेच त्या मुलाजवळ गेला. त्याचा मोबाईल झटक्यात काढून व्हिडिओ डिलीट केला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार थप्पड मारली. हिम्मत कशी झाली तुझी त्या मुलीचा व्हिडिओ बनवण्याची? हे इंटरनेटवर व्हायरल करायचे होते का तुला? तुझ्या घरातल्या बायकांची इज्जत आहे आणि बाकी सगळ्यांची इज्जत मातीमोल आहे का? लाज वाटत नाही का? मुलगा घाबरला आणि माफी मागू लागला. माफ करा, चूक झाली, तो घाबरून म्हणाला. आकाशने कबीरला थांबवले. सोडून दे कबीर, त्याला जाऊ दे. कबीर रागाने परत खुर्चीवर बसला आणि मोनिका काजलच्या वतीने माफी मागत म्हणाली, खरं तर काजलच्या मनावर अलीकडेच एक मोठी जखम झाली आहे, त्यामुळे ती थोडी भावूक झाली होती. कबीरने आश्चर्याने विचारले, कशी जखम? मोनिकाने खोल श्वास घेत सांगितले, काजलची एंगेजमेंट झाली होती आणि ती आपल्या मंगेतरवर खूप प्रेम करत होती. पण तिच्या मंगेतराने संशयाच्या आधारे एंगेजमेंट तोडली आणि तिच्या लहान बहिणीची एंगेजमेंट केली. काजलने लाख वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने विश्वास ठेवला नाही. कबीरचे हृदय काजलसाठी पिघलले. इतकी प्रेमळ नाजूकशी मुलगी आपल्या हृदयात इतके मोठे दुःख समेटून ठेवत होती. पुढे या कथेमध्ये काय होते ते पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.